Everyone, my name is Patil Jayashree Ashok. I complete my graduation degree in 2020 and 21 to complete my graduation. In a degree, my graduation in teachers, Sangamitra ma'am, Mukesh Pawra sir, Govind Pawra sir, and our department HOD Gaikwad sir, Chaudhary sir. Encourage age and support in every situation, not only in a study but also in our life moment, and also all department of our college support in every situation. My teachers and my friends, thank you for all supports and guidance and everything to do for us. I never forget the journey in SPDM college. Recently I have job in HDFC bank, agri department, recently, and my post is SDM sales development manager. Thank you to all. नमस्कार माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी माझी विद्यार्थिनी कोकिळा लालचंद खैरनार 2021 आणि 22 यावर्षी मी आपल्या या SPDM आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शिरपूर येथे MA ची पदवी प्राप्त केली आहे. मी सध्या नाशिक येथे प्रायव्हेट स्कूल इंग्लिश मीडियममध्ये ॲज अ टीचर म्हणून जॉब करते. खरं सांगायचं झालं तर या कार्यक्रमासाठी माझीसुद्धा खूप मनापासून यायची इच्छा होती, परंतु माझे 4 महिन्याचे बाळ असल्यामुळे मला येणे शक्य होणार नाही. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझं छोटंसं एक मनोगत व्यक्त करते. माझी विद्यार्थी मेळावा म्हटलं म्हणजे अगदी आनंद असतो, कारण आपल्या या धावपळीच्या आयुष्यातून आपण एक छोटासा वेळ काढून आपल्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो. म्हणूनच हा मेळावा खूप खास आपल्यासाठी असतो आणि याचासुद्धा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. तुम्हीसुद्धा खूप मज्जा करायची आहे. आपल्या महाविद्यालयाबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे खूप सारं आहे, परंतु थोडक्यात मी सांगते. आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या प्रकारे सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मग त्या वाचनाविषयी असोत किंवा क्रीडाविषयी असोत किंवा विद्यार्थ्यांच्या कुठल्याही अभ्यासाविषयी असोत, त्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे आपल्या महाविद्यालयात मिळून देत असतात. आपल्या महाविद्यालयात खूप मोठे ग्रंथालय आहे आणि याचा लाभ विद्यार्थ्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रकारे होत असतो. आपल्याकडे विविध प्रकारची पुस्तकं आपल्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य वाढते आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात देखील खूप भर पडत असते. विद्यार्थी देखील याचा पुरेपूर लाभ घेत असतात. मी MA ची पदवी प्राप्त करत असताना मला जी पुस्तकं हवी होती, जे पुस्तक मला वाचायला हवं होतं, ते मी आपल्या ग्रंथालयातूनच घेतले होते आणि त्याचा मला अभ्यासामध्ये खूप पुरेपूर फायदा मिळाला होता. कॉलेजमध्ये असताना लेक्चर हे ऑनलाईन घेतले जात होते, परंतु आम्हाला कधीही असं जाणवलंच नाही की आम्ही ऑनलाईन लेक्चर करत आहोत. नेहमी आम्हाला असंच वाटले की आम्ही वर्गात बसून शिक्षक आमचं लेक्चर ऑनलाईन न घेता वर्गातच आहोत असं आम्हाला वाटलं. कारण खूप एवढ्या चांगल्या प्रकारे आपल्या बाबुल सरांनी आम्हाला एवढे छान मार्गदर्शन दिले. त्यांच्यामुळेच आज आम्ही एवढे यश गाठू शकलो आहोत. म्हणून बाबुल सरांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि साळवे मॅडम, मंजुळा साळवे मॅडमांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे लेक्चर्स घेतले, आम्हाला मार्गदर्शन दिलं, अभ्यासाविषयी खूप चांगली माहिती दिली. म्हणून मॅडमांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि युवराज पवार सरांनीसुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिले. अभ्यासाच्या बाबतीत सर्व गोष्टींबद्दल आमच्या ज्या अडचणी होत्या त्या सरांनी खूप चांगल्या प्रकारे सोडवल्या. त्यामुळे सरांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि याच मार्गदर्शनामुळे सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी MA ची पदवी प्राप्त केली आणि त्याच प्राप्त पदवीतून मी आपल्या जळगाव विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांकाने पास झाली. तृतीय क्रमांक माझा आला होता आणि या माझ्या यशामागे माझ्या शिक्षकांचे खूप मोठे मोलाचे सहकार्य आहे. त्यामुळे मी माझ्या शिक्षकांचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते की असंच मार्गदर्शन मला नेहमी करत राहा, की जेणेकरून मला पुढील आयुष्यासाठी खूप खूप तुमचं मार्गदर्शन लाभ देईल, मला उपयोगी पडेल. असंच मार्गदर्शन मला नेहमी करत राहा. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. हॅलो सर्वांना, अगोदर माझा नमस्कार. मी माझ्या अगोदर स्वतःचा परिचय करून देतो.
माझे नाव गोविंदा दिलीप धनगर, मुक्काम पोस्ट विरवाडे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मी सध्या RKL गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल या शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत आहे. आणि व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा की मी या ठिकाणी SPDM कॉलेज शिरपूर या ठिकाणी MA हिस्ट्री 2023-24 या वर्षी या ठिकाणी पासआउट झालो व मला चांगल्या प्रकारे या ठिकाणी टक्केवारी ठिकाणी मिळाली व मला उत्तमरित्या शिक्षकांचं वेळोवेळी ठिकाणी मार्गदर्शन मिळालं. जसे आदरणीय वर्मा मॅडम, आदरणीय चव्हाण सर, आदरणीय पठाण सर या शिक्षकांनी मला खूप असं मोलाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. त्यामुळे मी एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी सिलेक्ट झालो व सिलेक्ट झाल्यानंतर मला ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि या कॉलेजचं आणि शिक्षकाचं नक्कीच या ठिकाणी माझ्यावरती खूप असे ऋण आहेत. म्हणून नेहमी मी या ऋणाबद्दल कृतज्ञता या ठिकाणी राहील. आणि निश्चितच चांगले विद्यार्थी घडवण्याचं जे ध्येय आहे ते ध्येय मी पूर्ण करण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि माझं कॉलेज म्हणजे SPDM कॉलेज शिरपूर यांचं नाव नक्कीच उज्ज्वल करण्याचा मी काही प्रयत्न करणार आहोत. आणि या कॉलेजमध्ये सर्व शिक्षक खूप तळमळीने शिकवतात. त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी विद्यार्थ्यांना खूप असं मोलाचे ते मार्गदर्शन करतात. आणि त्यामुळे त्या सर्व शिक्षकांचं व कॉलेजचं या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना नमस्कार. मी गणेश दत्तू पाडवी. मी सध्या आता जिल्हा परिषद 17 या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहे. मी 2017 साली आपल्या SPDM महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तर त्यावेळीस आमच्या विषयाचे प्रमुख होते महेंद्र पाटील सर, मेश्राम सर. तसेच मला इतर विषयांमध्ये मार्गदर्शन ज्यांचे लाभले मला ते देशमुख सर, वाघ सर, VM पाटील सर, निकुम सर असे सर्व शिक्षकांची मला मोलाची मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज या ठिकाणी शिक्षक म्हणून या पदावर मी सध्या काम करत आहे. मी या सर्वांचा ऋणी आहे. आज मला असं ऐकण्यात आलं होतं की आज आपल्या महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आहे. माझी इच्छा खूप होती मेळाव्यात येण्याची, कारण त्यानिमित्ताने आमचे सर्व गुरुजी, सर्व मित्र सर्वांची भेटीगाठी होतात. त्यामुळे मला खूप इच्छा होती याची. परंतु आमच्या इथे जिल्हा परिषद अंतर्गत अनेक प्रकारचे इव्हेंटचे आयोजन आहे सध्या सुरू आहे. त्यामुळे मला येणे शक्य झाले नाही. त्यामुळे मी येऊ शकलो नाही. परंतु नेक्स्ट टाईम ज्यावेळेस आपल्या महाविद्यालयाच्या तर्फे ज्यावेळेस आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा असणार त्यावेळेस मी नक्की आपल्या महाविद्यालयाला भेट देईन. ओके, धन्यवाद सर. Good morning everyone. I am Vijay Mali. I am a former student of SPDM College. I completed my degree in 2015. Also, I completed my PG in 2017. Presently, I am working at Ratnagiri Jilla Parishad as a primary teacher. I am posted at Sangmeshwar. When I remembering those days of college, I remember some professors who taught me like VM Patil sir, Wak sir, Vihre ma'am, Bhatu Mahajan sir, and especially Dr. NS Dongre, ज्यांचा विषय मानसशास्त्र, जे NSS राष्ट्रीय सेवा योजनाचेही काम बघायचे. त्यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात त्यांनी मला सहभागी केले. माझा फॉर्म भरून घेतला आणि त्या कार्यक्रमात, त्या शिबिरात 8 दिवस 10 दिवस जेव्हा मी मुक्कामाला राहिलो तेव्हा त्यांनी त्याच्यातले माझे नेतृत्व गुण हेरले आणि त्याच्यातून मला लीडरशिप ही क्वालिटी माझ्यामध्ये विकसित झाली असे मला वाटते. त्यानंतर आपल्या संस्थेमध्ये एक टॅलेंट सर्च या नावाची स्पर्धाही झालेली होती, जिच्यामध्ये स्पर्धा परीक्षेप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत मी प्रथम आलो आणि मला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शनिवारी जो वर्ग घेतला जायचा त्या वर्गाला बसण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. आणि अशीच एक स्पर्धा परीक्षा मी पास झालो आणि त्यामुळे मी आज जिल्हा परिषद रत्नागिरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नमस्कार. नमस्कार, मी सपना संजय पाटील, SPDM महाविद्यालयाची विद्यार्थिनी. 2016 ते 2018 पर्यंतचं शिक्षण मी SPDM महाविद्यालयात घेतलं आहे. तसेच
त्या ठिकाणी मला खूप चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करणारे शिक्षक भेटले. बागुल सर, लोमसे मॅडम, डोंगरे सर व वाघ मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते. परंतु काही कारणास्तव मी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही याची मला खंत वाटते. तरी मी या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवते. हल्ली मी आता बसवंत पिंपळगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या ठिकाणी JCA म्हणून जॉबला आहे. आज पुन्हा मला मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे आभार मानते की त्यांमुळे मी आज इथपर्यंत पोचली. मला आमंत्रित केल्यामुळे मी पुन्हा डोंगरे सरांचे मनापासून आभार मानते आणि इथेच माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव जितेंद्र मनोहर पाटील. मी SPDM महाविद्यालयाचे 5 वर्ष विद्यार्थी होतो. 2016 ते 2021, 2016 ते 2018 या कालावधीत मी 11वी-12वीचे शिक्षण आपल्या SPDM महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या डॉक्टर PR गोगरे ज्युनियर कॉलेज येथून पूर्ण केले आहे व त्यानंतर मी आपल्याच SPDM महाविद्यालयात BScला ॲडमिशन घेतले होते 2018 वर्षी. 2018 ते 2021 या कालावधीत मी माझे BSc केमिस्ट्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे व या 5 वर्षाच्या कालावधीत मला अमूल्य असे सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे व मी सध्या मायलन लॅबोरेटरी लिमिटेड संभाजीनगर येथे QC डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे. नमस्कार, माझे नाव पुष्पराज लखेसिंग राजपूत. मी सध्या मॅक्लोएड्स फार्मास्युटिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट अंधेरी येथे वर्किंगला आहे. माझा रोल ज्युनियर रिसर्च असोसिएट असा आहे. मी SPDM कॉलेजला 2016 ते 2021पर्यंत होतो. BSc आणि MSc असे 5 वर्ष होतं. त्यात ओव्हरऑल आमचे SPDM कॉलेजचं केमिस्ट्री डिपार्टमेंटचे सगळे टीचर्स चांगले आहेत, बट आम्हाला शरद पाटील सर यांचं सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोलाचं मार्गदर्शन मिळाले. सो थँक्यू शरद पाटील सर. आज आम्ही जे काही रिसर्च फील्डमध्ये आहोत त्याचं पूर्ण ग्रेड आम्ही शरद सरांना देतो. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, माझे नाव समाधान नवनाथ सिंगिरासे. मी सध्या मॅक्रोएड्स फार्मास्युटिकल लिमिटेड अंधेरी येथे R&D सेंटर येथे कार्यरत आहे. सध्या माझं डिझिग्नेशन रिसर्च असोसिएट हे आहे. मी माझे बॅचलर्स आणि मास्टर्स डिग्री SPDM ACS विद्यालय शिरपूर येथून केलं. तेथे आम्हाला सर्व प्राध्यापकांचा अनमोल मार्गदर्शन लाभले आणि आमचे गुरुवर्य शरद पाटील सर हे आमचे प्रोजेक्ट गाईड होते. त्यांच्यामुळे रिसर्च बाबतीत खूप काही चांगले शिकायला भेटले. थँक्यू. Good morning everyone. My name is Yogesh Girase and I am from 19 to 21 batch of SPDM college. I study BSc in mathematics. Right now I work as a statistician at Central Research Services and I also have an experience of a data scientist. I have great memories of my time at the college. It helped me build my career and give me lifelong friends. I wish I could join you all today. Thank you and best wishes to everyone. नमस्कार, माझे नाव दिव्याचंद्र सिंग गिरासे. मी वर्ष 2020-21 आणि 21-22 या वर्षी माझे पोस्ट ग्रॅज्युएशन SPDM कॉलेजमधून कंप्लीट केलेले आहे. माझा मुख्य विषय इकॉनॉमिक्स होता आणि माझे इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे शिक्षक वसावे सर होते आणि मी माझे पोस्ट ग्रॅज्युएशन O ग्रेडने कंप्लीट केले आहे. तर यासाठी मी माझ्या कॉलेजचे खूप आभार व्यक्त करते आणि या माझ्या O ग्रेड येण्यामागे मी माझ्या कॉलेजचे मला केलेली हेल्प यामागे मी दर्शवू इच्छिते. कारण मी आधी सांगू इच्छिते की मी सुरतला राहते आणि सुरतहून महाराष्ट्रात म्हणजे शिक्षण करणं अवघड गोष्ट आहे. पण माझ्या कॉलेजमुळे मला हे करणं शक्य झालेले आहे. कारण माझ्या टीचिंग स्टाफने, नॉन टीचिंग स्टाफने सगळ्यांनी खूप हेल्प केलेली आहे
आणि सगळे शिक्षक म्हणजे खूप चांगले शिक्षक होते. नोट्स लागली म्हणजे लगेच नोट्स प्रोव्हाइड करणे, केव्हाही कॉल केला लगेच कॉल रिसीव करून आम्हाला म्हणजे योग्य मार्गदर्शन करणे वगैरे, हे सगळ्यांसाठी मी माझ्या सगळ्या शिक्षकांचे आभार मानते. जे शिक्षक म्हणजे मला शिकवत होते त्या शिक्षकांचे मी आभार मानते. आणि विशेष म्हणजे राठोड सरांनी मला खूप हेल्प केलेली आहे. मी सुरतला केव्हाही सरांना कॉल करायची. सर म्हणजे कॉलेज टाईम नसला तरी पण सर कॉल रिसीव करायचे आणि मला गायडन्स करायचे. म्हणून त्यामुळे मी सरांच्या मार्गदर्शनाने आणि कॉलेजकडून प्रोव्हाइड केलेले नोट्स, सरांनी दिलेले नोट्स, त्याच्याने अभ्यास करून मला म्हणजे सुरतला राहूनही मला ग्रेड मिळाला. त्यासाठी मी खूप आनंदित आहे. आणि ह्याचं श्रेय मी सगळं कॉलेजच्या टीचिंग स्टाफला, मुख्य म्हणजे विशेष म्हणजे राठोड सरांना याचं मी श्रेय देते आणि त्यांचे आभार व्यक्त करते. मला म्हणजे मी दुर्भाग्यवान आहे की मला आपल्या आनंद मेळाव्यात सहभागी होता आलं नाही, परंतु मी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमाने कॉलेजचे आभार व्यक्त करते आणि सांगू इच्छिते की आपली कॉलेज म्हणजे खूप हेल्पफुल कॉलेज आहे. जी गोष्ट आपल्याला अवघड वाटते ती सोपी होऊन जाते आणि खरंच मला हे स्वतःहून एक्सपिरियन्स करायला भेटलेला आहे. मी एकटी नव्हती तर आमच्या सुरतहून म्हणजे 2 आम्ही एक्सपिरियन्स होते ज्यांनी तिथे ॲडमिशन घेतलं होतं आणि दोघींचं खूपच चांगल्या रीतीने पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि खूप आनंदित आहे की आणि आम्हाला जर कोणी गाईड्स विचारलं की बाबा आम्ही कुठे ॲडमिशन घेऊ, तर आम्ही फर्स्ट ऑप्शन म्हणजे SPDM कॉलेजचंच देतो. कारण हे सुद्धा मला कोणीतरी गाईड केलं होतं. मी जेव्हा UG शिंकड्याहून SSV कॉलेजमधून कंप्लीट केली तेव्हा तिथले माझे सर होते डॉक्टर राजपूत सर. त्या सरांनी मला गाईड्स केलं होतं. कारण मला प्रश्न होता की मी PGचं ॲडमिशन कुठे घेऊ, तर त्या सरांनी मला सांगितलं की तू SPDM कॉलेजला घेऊ शकता. पण मी सरांना सांगितलं की सर मी सुरतला राहते तर हे चालेल का बुवा. तर सर म्हणले की ही कॉलेज आणि ती कॉलेज म्हणजे जणू एका घराचे 2 भाऊ सारखे आहे, तर तू तिथं विश्वासाने घेऊ शकते ॲडमिशन. आणि मी तेव्हा त्या सरांचं सांगण्याने ॲडमिशन घेतलं आणि खरंच मला हे कॉलेजकडून खूप चांगले अनुभव आलेले आहेत आणि खूप चांगली कॉलेज आहे. खूपच हेल्प लायब्ररीमधून म्हणा, सगळ्यामधून म्हणा, सगळं मला प्रोव्हाइड केलं होतं कॉलेजने. त्यासाठी मी कॉलेजचे खूप आभार व्यक्त करते. आणि मेळाव्यात येऊन जरी फीडबॅक नाही देऊ शकली तरी मी व्हिडिओच्या माध्यमाने माझी फीडबॅक पाठवते. आणि एक सांगायचं म्हणजे ऑनलाईन जेव्हा कोरोनामुळे आपल्याला ऑफलाईन नाही येता आलं, तर त्यामुळे मी ऑनलाईन क्लास घेतले आणि खरंच टीचिंग स्टाफ पण खूप मस्त होता. जसं की ऑफलाईन आपण शिकत आहोत अशी फिलिंग यायची ऑनलाईनने पण. तर खूप थँक्स ऑल टीचर्स, स्टाफ, कॉलेज. थँक्यू. मी माझे शब्द संपवते. थँक्यू कॉलेज, SPDM कॉलेज. आणि जय भारत, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी योगिता सोनार. मी धुळे जिल्हा शिरपूर तालुक्यातील करवंद या गावात राहते. मी MA जॉग्रफी हे भूगोल विषयामध्ये SPDM या विद्यालयामध्ये केलं. MA करताना मला थोडी भीती वाटत होती की MA हे इंग्लिशमध्ये असतं आणि मराठी मीडियममधून इंग्लिश मीडियममध्ये जाणं म्हणजे थोडंसं माझ्यासाठी खूप अवघड होतं. पण एकदा करून बघा, प्रयत्न तर करायला काय हरकत आहे. म्हणून मी प्रयत्न म्हणून ॲडमिशन घेतले आणि नियमित होणाऱ्या तासिका आणि तेथील शिक्षक जे होते गोराणे सर, मनीषा पाटील मॅडम, तसेच त्यावेळेस काजी सर HOD होते पहिल्या वर्षाला. दुसऱ्या वर्षाला मनीषा मॅडम HOD होत्या. त्यानंतर सतीश आरगळे, निकुंबे सर, भावसार सर, जोशना मॅम असे सगळे असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आणि येणाऱ्या अडचणींना सामोरे जाणं आणि त्यांना कसं सॉल्व करता येईल, थेरी कशा लक्षात ठेवता येतील, त्याच्या शॉर्ट ट्रिक हे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितल्या त्यामुळे मला खूप सोपं झालं अभ्यास करणं किंवा समजून घेणं खूप सोपं झालं. आणि इंग्रजीची भीती तर निघालीच होती. आणि पहिला सेमिस्टर, दुसरा सेमिस्टर करता 4 सेमिस्टर कसे निघून गेले हे मला लक्षातच नाही आलं. आणि ते मी चांगल्या मार्कांनी 60 अबाऊ % आणून शिक्षण पूर्ण केलं तिथे. आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितले
की पुढे GISचा फक्त एक विषय अभ्यासला होता, पण त्यांनी सांगितलं की GISचे खूप सॉफ्टवेअर असतात, एकदा प्रयत्न कर. लग्न झाल्यानंतर मी पुण्याला आली आणि गोराणे सरांकडून मी रेफरन्स घेतला, की कसं करायचं, काय करायचं. त्यानंतर तेथील शिक्षकांनी मला रेफरन्स देऊन मला सांगितलं की GIS, ArcGIS, AutoCAD जे काही सॉफ्टवेअर आहेत ते करायचे. मग श्रीकांत महाजन सर होते त्यावेळेस. त्यांनी पण सांगितलं की एक सॉफ्टवेअर एकदा करून बघ, नक्की जॉब भेटेल. मी ते सॉफ्टवेअर केले. त्यानंतर मला खरोखर AutoCADवरती जॉब भेटला. मी ते 6 महिने केले. त्यानंतर तेथून स्विच करून मला सर्वे ऑफ इंडिया, एरोडा, पुणे या ठिकाणी जॉब भेटला. तिथे मला सॅलरी पण चांगली होती. सगळं व्यवस्थित होतं. 2 वर्ष अनुभव घेतला मी तिथून. त्यानंतर प्रेग्नन्सीमुळे मी पुढील जॉब नाही करू शकली आणि आता 6 मंथचं बेबी असल्यामुळे मी या कार्यक्रमासाठी किंवा माझी विद्यार्थ्यांची जी सभा आहे त्यासाठी मी नाही येऊ शकली. बाकी मला म्हणजे माझा अनुभव खूप चांगला आहे तिथला. धन्यवाद. नमस्कार, मी नेहा चतरसिंग पावरा बोलते. मी माझं BSc बॉटनी SPDM कॉलेजमधून केलं. माझं MSc BEd झालं आहे. आता मी बोरजंटी येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. SPDM कॉलेजमधून माझं शिक्षण झालं. त्यामुळे मी SPDM कॉलेजचे आणि किसान विद्याप्रसारक संस्था शिरपूरचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. हेलो, गुड मॉर्निंग. मैं जावेद पटेल और ये मेरा फ्रेंड आमीन देशमुख, हम दोनों SPDM कॉलेज के स्टूडेंट थे और हम अभी इस वक्त अल्ट्राटेक सीमेंट कंपनी में इन्वायरमेंट डिपार्टमेंट, आमीन देशमुख STP ऑपरेटर और मैं हॉर्टिकल्चर सुपरवाइज़र हूँ. और मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि कादरी सर ने हमें इस मुकाम तक पहुँचाया. मैं SPDM कॉलेज के प्रिंसिपल सर का और मैनेजमेंट का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. मुझे दुख इस बात का है कि आज हमारे प्लांट में CO साहब की विज़िट है और इसलिए हम नहीं आ पाए, और इस वीडियो क्लिप के माध्यम से हम हमारी प्रेजेंटी दर्ज करते हैं. ओके, थैंक यू. और एक बार फिर से कादरी सर का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. प्रथम सप्रेम नमस्कार सरांना व माझे आदरणीय शिक्षकगण व माझ्या सर्व मित्रांनो. मी निखिल विलास वाघ 2023 या साली ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. मी 2020-21 या साली SPDMमध्ये ॲडमिशन घेतले BSc स्टॅटिस्टिक्ससाठी. मी 2 वर्ष स्टॅटिस्टिक, मी राहतो मुंबईला, पण मी ॲडमिशन तिथं घेतले कारण मला इथं भेटले नाही तर मी तिथं घेतले. मला थोडं पहिले डाऊट होता की कसं असेल, काय असेल. माझे भरपूर मित्र बोलायला लागले की काय तिथं घेतलं, तिथं बरोबर नसेल. पण मी ट्राय करू, आम्ही घेतलं. माझ्यासाठी स्टॅट विषय नवीनच होता आणि कठीणसुद्धा होता फर्स्ट टाईम, कारण मला माहीतच नव्हतं स्टॅट काय होतं. पण मी तिथं घेतलं. मग हळूहळू मला सरांनी सांगितलं की हे असतं. त्यांनी पहिले माहिती दिली काय असतं. ऑनलाईन होतं, कोरोनाच्या खाली ऑनलाईन पहिले माहिती दिली. मग मी सेकंड इयरला तिथं मला तिथं जाणं होतं शिक्षणाला. मग मी सेकंड इयरला तिथं गेलो. मग जेव्हा ऑन ग्राउंड आपण शिकतो तेव्हा खूप गोष्टी मॅटर करतात. मी केलं म्हणजे स्पेशली 2 सर होते. पहिले म्हणजे दिनेश पाटील सर आणि दुसरे राकेश वाघ सर. म्हणजे त्यांनी मला एवढी मदत केली की मला स्टॅट सोपं करून दिलं त्यांनी खूप. की पहिले म्हणजे असं वाटायचं की त्यांनी समजवलं की कसं असतं. आता सोपं जेव्हा तुम्हाला तेव्हाच वाटायला लागतो, नवीन विषय जेव्हा तुम्हाला सोपं वाटतं की जेव्हा तुमचे शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांना खूप चांगली माहिती असते आणि त्यांना ती पद्धत माहिती की कोणाला कसं शिकवायचं, की कसं शिकवतात. त्यांना सर्व माहिती होतं. त्यांनी शिकवलं. मी 2 वर्ष तिथं माझं कंप्लीट केलं आणि शिकवण्याची पद्धत म्हणजे एवढी अप्रतिम होती की मला ती खरंच आवडली. मग मी थर्ड इयरला तिथं कोणीच नव्हतं, मुले कमी होते स्टॅटला. मग मी थर्ड इयरला जय हिंदला मला शिफ्ट केलं. मी तिथं थर्ड इयर पूर्ण कंप्लीट केलं. माझं ग्रॅज्युएशन झालं आणि ग्रॅज्युएशन होतात मी 2024ची जी परीक्षा आहे IIT जॅम करून एक परीक्षा असते, मी ते IIT जॅमची परीक्षा दिली. ती दिली तर माझं 2024 साली 262 ऑल इंडिया रँक 262 प्राप्त केली. आता हे तेव्हा शक्य होतं तुमच्या कोणत्या परीक्षेत रँक येणं किंवा काय येणं शक्य तेव्हा असतं जेव्हा तुमचा बेस पक्का असतो. आता बेस पक्का माझा तेव्हा झाला जेव्हा मी SPDMला होतो. आता माझे मित्र त्यांनीच मला कॉंग्रॅच्युलेशन करायला हे केलं की कुठून शिकला, काय शिकला. तर तुमचं म्हणजे एक्सपिरियन्स कसा मॅटर करतो, त्या सरांचा एक्सपिरियन्स मला कसा कामात आला, तर तो ऑन ग्राउंड हे समजतं की कसा मॅटर करतो. तर जेव्हा माझी 262 रँक आली
ऑल इंडिया. त्यानंतर मी फर्ग्युसनची कॉलेजची परीक्षा दिलेली, त्यांचीसुद्धा एंट्रन्स क्रॅक केली. मी दोघं परीक्षा क्रॅक केली आणि माझं खूप म्हणजे मी आनंदी होतो की मला ह्या सरांकडनं शिकायला भेटलं की कसं घडवून येतं हे तुम्हालाही माहीत नसतं आणि माहीत नसतं की मला तर असे शिक्षक भेटले. आणि कॉलेज म्हणजे एसपीडीएम बेस्ट कॉलेज मी म्हणू शकतो की स्टॅटिस्टिक्ससाठी, कारण खूप चांगले शिक्षक आहेत ते. आता वेळ कमी आहे पण मला बोलायचं म्हटलं तर मी खूप काही बोलू शकतो. थँक्यू सर्वांना. मायसेल्फ प्राध्यापक डॉक्टर वासुदेव भिकामाडी. माझे प्रॉपर गाव वरवाडे शिरपूर असून सध्या मी संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालय खापर येथे कार्यरत असून आजच्या एसपीडीएम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याला मी उपस्थित राहू शकलो नाही, म्हणून येथे उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनापासून क्षमा मागतो. आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझे गुरुजन, माननीय प्राचार्य तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माजी विद्यार्थी यांना हार्दिक शुभेच्छा देतो. ज्यावेळेस 11वीला प्रवेश घेतला त्यावेळेस संरक्षण आणि सामरिक शास्त्र या विषयाची ओळख झाली आणि या ओळखीमुळेच या विषयाची आवड मला निर्माण झाली. तत्कालीन माननीय प्राचार्य SM पटेल यांचे नेतृत्व तसेच संस्थेचे मार्गदर्शक माननीय व्यंकटराव रणधीर सर यांच्या नेतृत्वात हे कॉलेज आणि संस्था खूप भरभराटीला होती आणि आजही आहेच. साहजिकच या ठिकाणी या विषयाची ओळख झाल्यानंतर मला माननीय प्राध्यापक सैंदाने सर आणि वर्तमान प्राध्यापिका डॉक्टर कविता धर्माधिकारी मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लागले. त्याच पद्धतीने त्यावेळेचे जे प्राध्यापक होते त्यांचे बहुमोल मार्गदर्शनाने मी घडलो आणि त्यांचे जे काही स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच संस्था म्हटली की अनेक चढ उतार येतात. त्या चढ उतारातही या संस्थेने आपला नावलौकिक कायम ठेवलेला आहे. आजही शिरपूर शहरात एक मान्यवर संस्था म्हणून ही संस्था कार्यरत आहे, याचा मला अभिमान आहे. स्वातंत्र्य सैनिक माननीय कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या आदर्शाने ही संस्था उभी झाली आणि अल्पावधीतच या संस्थेची भरभराटी झाली. अनेक विद्यार्थी घडले, जे विद्यार्थ्यांनी समाजकारण असो, राजकारण असो, शिक्षण असो या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि म्हणूनच या पूर्ण परिसरात विकासाच्या मध्ये आपल्या संस्थेचा वाटा बहुमोल आहे असे मला नमूद करावेसे वाटते. माध्यमिक शिक्षण देखील मी आपल्याच संस्थेत घेतलं होतं. महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय येथे मी 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण घेतले. तेथेही मला शिक्षक वर्ग चांगले लाभले होते आणि पुढे जाऊन महाविद्यालयीन शिक्षणात देखील मला अनेक चांगले गुरु लाभले, याचा मला अभिमान वाटतो. आजच्या या प्रसंगी निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे की हा वटवृक्ष जो काही तयार झालेला आहे यामध्ये संस्थेचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आजचे पदाधिकारी त्यात माननीय राहुल रंदे साहेब आणि तसेच तुषार रंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन या संस्थेला लाभते आहे, हे मला नमूद करावेसे वाटते. त्याचबरोबर आपल्या विज्ञान शाखेचे अधिष्ठाता SS राजपूत सर हे देखील या संस्थेला पुढे नेण्याचं काम करत आहे, हे नमूद करू इच्छितो. आपल्या या कार्यक्रमाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. धन्यवाद. Good morning everyone. Myself Aniket Marathi. I completed my MSc Organic Chemistry in SPDM College at 2022 and currently I am working as a R&D chemist in Neogen Chemical, Baroda, Gujarat. And I especially thanks to my teachers, Dr. Sharad Patil sir, Dr. Mahira ma'am, Dr. LP Chaudhary sir, Girase sir, Bambre sir, for all their guidance and supportive nature. Good morning, respected sir and respected ma'am. This is Shweta Rajput. I have completed my MSc in Organic Chemistry at SPDM College, Shirpur. It is an absolute honor to be standing before you today as an alumnus of SPDM College, Shirpur. My time here was not just about acquiring
knowledge, but about learning values, disciplines, and importance of community. SPDM College provided me with not only a solid academic foundation but also the skills that continue to shape my journey. As I look back, I realized how each professor like Dr. Mahire Madam, Dr. Sharad Patil Sir, Girase Sir, Bhamre Sir, each class and each experience here played a crucial role in shaping my career and personal growth. I am proud to be part of SPDM family, which continues to inspire and empower young minds. Thank you. नमस्कार, मी धनंजय सुरेश राजपूत. मी सध्या ऋषी टेक लिमिटेड दमन येथे ॲज अ डेप्युटी मॅनेजर म्हणून वर्क करत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला SPDM कॉलेजमधील सर्व शिक्षकांचं खूप सपोर्ट मला भेटलेला आहे आणि मी इथपर्यंत आज पोचलेलो आहे. खास करून आजच्या दिवशी मी सर्व शिक्षकांचं खूप ऋणी आहे, ज्यांनी मला वेळोवेळी गायडन्स केलं आणि अजूनही ते मला गायडन्स करत आहेत. खास करून मी नाव घेऊ इच्छितो डॉक्टर बक्कळ सर, तसेच पावरा सर, रत्ने पारखे सर, AZ पवार सर, आणि चुकून माझे काही शिक्षकांचं नाव सुटले असतील तर मला माफ करा. आज मला कॉलेज सोडून जवळजवळ 5 वर्षाचं वरती झाले आहेत, तरी पण आज मला ते वेळोवेळी माझ्या अडचणींना मला मदत करतात आणि माझे जे काही क्वेश्चन असतील ते सॉल्व करतात. कॉलेजच्या दिवसांविषयी बोलायचं झालं तर कॉलेजमध्ये असताना मला वेळोवेळी सर्व शिक्षकांनी मदत केलेली आहे. कोणतंही क्वेश्चन असो, कोणताही सब्जेक्ट रिलेटेड मला क्युरीज असो, हे सर्वच हेल्प मला केलेली आहे आणि मला खूप अशा वेळोवेळी आणि जवळचं एक फ्रेंड म्हणून मला शिक्षकांनी सर्व काही सपोर्ट केलेला आहे आणि मी त्याच्यासाठी सर्व शिक्षकांचं मी खूप ऋणी आहे आणि त्यांचं मला पण याच्यापुढेही असंच मार्गदर्शन भेटत राहील अशी मी आशा व्यक्त करतो. थँक्यू. हॅलो, नमस्कार. KVPS संस्थेचे SPDM महाविद्यालय शिरपूरची मी माजी विद्यार्थिनी ज्योती मिलिंद पवार. माझी BSc ही पदवी SPDM महाविद्यालयाच्या बॉटनी डिपार्टमेंट येथे झाली असून पुढे मी MSc आणि BEd करून आता SSUPS कॉलेज धुळे येथे PhD करत आहे. माझ्या या उच्च शिक्षणात किसान विद्याप्रसारक संस्थेचे आणि SPDM महाविद्यालयाचे व तसेच तेथील प्राध्यापकांचे खूप मोठे अनमोल सहकार्य मला लाभले. त्याबद्दल सदर संस्थेचे आणि महाविद्यालयाचे खूप मनापासून धन्यवाद, आभार. गुड मॉर्निंग सर एंड मैडम, मेरा नाम मुकेश सिंह राजपूत है. मैं अभी अहमदाबाद एयरपोर्ट पे काम करता हूँ, जिसमें चार्टर्ड फ्लाइट हैंडलिंग करता हूँ, डोमेस्टिक इंटरनेशनल. मैंने 2022 के अंदर SPDM कॉलेज से ग्रेजुएशन किया था. 10th के बाद में मैं 11 से लेकर ग्रेजुएशन तक SPDM कॉलेज में ही था. वहाँ पे सरों ने बहुत ज़्यादा सपोर्ट किया और स्टाफ ने भी मेरे को बहुत ज़्यादा सपोर्ट किया. उस टाइम बकर सर, चेतन सर और राहुल किरण सर, दीपक बंजारा सर, ये सब सर थे. और अपने 12th के अंदर अपने मैडम और सर ने भी खूब ज़्यादा सपोर्ट किया. थैंक यू सो मच. अभी मैं अहमदाबाद एयरपोर्ट पे काम करता हूँ, उसके लिए सबको धन्यवाद. कॉलेज स्टाफ को भी, सर को, टीचर को, मैडम को भी. थैंक यू सो मच. सर्वात प्रथम माझ्या विद्येचे मंदिर असलेल्या SPDM महाविद्यालयाला माझ्या साष्टांग दंडवंत प्रणाम. आज माझ्या महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मी काही कारणास्तव येऊ शकलो नाही, याची मला खूप खंत आहे. असं म्हणतात, माझी कॉलेज माझा अभिमान या नात्यानं माझा महाविद्यालयातील झालेला प्रवासाचा आणि प्राध्यापक वृंदांशी झालेल्या सहवासाच्या
आठवणीचा मी उजाळा करून देत आहे. माझे आपल्या महाविद्यालयात 7 वर्ष शिक्षण झाले. या 7 वर्षाचा प्रवासात 2012 साली मी 12वी वाणिज्य पूर्ण केले, 2016 साली BCom पूर्ण केले, 2021 साली MCom पूर्ण केले. या पूर्ण प्रवासात मला प्राध्यापक वृंदांचे खूप सहकार्य लाभले. आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदांची नावलौकिकता करावी तेवढी कमीच. ज्यावेळेस मी समाजात वावरतो त्यावेळेस समाजातील लोक मला विचारतात की आपण एवढे जिज्ञासू, ज्ञानी, चतुर विद्यार्थी कुठून घडून आलात. तर मी गर्वानं सांगतो की मी SPDM महाविद्यालयातून घडून आलो. त्यावेळेस ऑटोमॅटिक समाजाचे लोकांचा मला फीडबॅक मिळत असतो की आपण अशा महाविद्यालयातून घडून आला आहात की ज्या महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद उच्च शिक्षित, अनुभवी आहेत. माझ्या प्रवासादरम्यान नमस्कार, मी किसान विद्याप्रसारक संस्थेच्या SPDM महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी निकम जयश्री महेंद्र. SPDM महाविद्यालयातील बॉटनी डिपार्टमेंट येथे BSc ही पदवी प्रदान करून त्यानंतर MSc बॉटनी हे शिक्षण पूर्ण केले. त्यात SPDM महाविद्यालयाच्या बॉटनी डिपार्टमेंटच्या तसेच सर्व प्राध्यापकांचे योग्य ते मला मार्गदर्शन लाभले व किसान विद्याप्रसारक संस्थेचे मी खूप खूप धन्यवाद करते. धन्यवाद. नमस्कार, मी सविता रामकृष्ण पाटील, MSc ML. मी आपल्या कॉलेजमध्ये 2016 ते 2018पर्यंत शिकत होते. आज माझी विद्यार्थी मेळावा. काही कारणास्तव मी तिथे उपस्थित राहू शकले नाही, तरी मी माझे मनोगत व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. आज मी सनराइज ज्युनियर कॉलेज आंबेगाव पुणे येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तेथे मी केमिस्ट्री सब्जेक्ट शिकवते. आपल्या कॉलेजबद्दल आणि आपल्या शिक्षकांबद्दल जेवढं काही बोलले तेवढं कमीच आहे. त्यांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी आमची कधी सरणारही नाही आणि कधी उरणारही नाही. त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग आम्ही चांगलाच करतोय. त्या ज्ञानाचा उपयोग करून आम्ही आमच्या हातून नवी पिढी घडत आहे. तरी मी या माझी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त एवढंच बोलेन की विसरून जाऊ सारे क्षणभर, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वडनावर, जरा विसावू या वडनावर. धन्यवाद. नमस्कार, मी ऋषिकेश विश्वास पाटील, राहणार वाडी बुद्रुक, तालुका शिरपूर. सध्या सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून पुणे येथे कार्यरत आहे. मी SPDM महाविद्यालय शिरपूरमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण भूगोल विभागातून पूर्ण केले आहे. या महाविद्यालयात शिस्त आणि गुणवत्तेवर भर दिला जातो. लेक्चर्स नियमित आणि वेळेवर घेतली जातात. त्याचबरोबर भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा पाटील मॅडम, गोराणे सर व इतर प्राध्यापकांचे सखोल मार्गदर्शन आणि महाविद्यालयातील उत्कृष्ट सुविधा यांनी माझ्या शैक्षणिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर कॅम्पस प्लेसमेंटच्या संधीमुळे मला इंटेन टेक्नॉलॉजीजमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली. धन्यवाद. हॅलो, गुड मॉर्निंग ऑल. आज 11 जानेवारी 2025. मी 2010चा पासआउट स्टुडंट आहे, BSc Computer Science. First of all, I have to tell you really thank you SPDM, because today whatever I have, it's because of they given me admission, that's why. मला छोटीशी माझी स्टोरी सांगायची. जर ॲडमिशन जर भेटलं नसतं तर कदाचित थोडी परिस्थिती वेगळी राहिली असते. आपला 12th पास झाल्यानंतर मला SPDM कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स आहे हे माहिती नव्हतं आणि मी जस्ट सर्च करायला गेलो की कुठे मला कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन भेटेल. तर मी धुळ्याला प्रयत्न केले, जे मला माहीत होतं. जैन कॉलेज तिकडे काही झालं नाही. मग SPDMला आलो मी, धुळ्याला SSVPHला आलो. तिकडे फॉर्म वगैरे फिल केला, पण तिकडेही काही कम्प्युटर सायन्स न देता मला प्लेन सायन्स म्हणजे देऊ आम्ही तुम्हाला, असं या मार्क्सवर काय भेटणार नाही. मग सेम डे मी पडत शिरपूरला आलो आणि
RC पटेलला गेलो मी, तिकडेही एकदम कम्प्लिटली बॅच फुल सर्व काही तिकडेही भेटलं नाही आणि मी एकदम निराश हताश होऊन की आता काही ॲडमिशन भेटलं नाही, आता काय होईल. सहज एका मित्राला फोन केला, ॲडमिशन काही झालं नाही माझ्यावाला आणि मी आता परत सुरतला जातो आहे. रुपेश पाटील म्हणून मित्र आहे ठाण्याचा. त्यांनी सांगितलं की SPDMला आहे आपल्या. तर मी संध्याकाळी 5:30 पावणे 6 वाजता सेम डे आलो आणि मला एकदम इझीरित्या म्हणजे काही न एफर्ट वगैरे ती प्रोसेस आणि फीज ही नॉमिनल होती की मी एफर्ट करू शकणार होतो. मला या प्रकारे मला 2007मध्ये ॲडमिशन BSCला भेटलं आणि आय एम रिअली थँकफुल टू दॅट स्टाफ अँड द प्रोसेस ऑफ हॅविंग इन SPDM कॉलेज. आणि तिकडे मी ओरॅकल वगैरे खूप चांगल्या प्रकारे स्टाफ आणि एज्युकेशन आणि तिकडे तेवढेच लॅब वगैरे होतं. तर अशा प्रकारे माझ्या SPDMमध्ये दरवाजा उघडतो. तर अशा प्रकारे माझं SPDMमध्ये माझी बॅचलर डिग्री झाली. त्यानंतर मी MSc आपल्या विद्यापीठातून केली आणि आज मी बँकेत ॲज अ चीफ मॅनेजर आहे. माय प्रोफाईल इज टेक्नॉलॉजी लीड आणि करंटली मला जो पॅकेज आहे 35.7 LPA हा पॅकेज आहे. त्यासाठी स्ट्रगलही खूप करावं लागलं. बऱ्याचशा गोष्टींवर फोकस करावं लागलं, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी स्किल. तर सर्व गोष्टी इकडे भाग येत आहे. तर मला जे काही सपोर्ट मिळाला SPDM कॉलेजकडनं, जर कदाचित मला तो सपोर्ट नाही भेटला असता तर परिस्थिती वेगळी कशी राहिली असती. एक तर ॲडमिशन मी प्रत्येक ठिकाणी ट्राय करून घेतलेलं. धुळ्याच्या बाहेर जाऊ शकलो नसतो मी, जसं नाशिक, पुणे वगैरे एवढी परिस्थिती नव्हती म्हणून धुळे आणि तिथेही नाही झालं म्हणून शिरपूरला. आपला RC पटेलची थोडी फीस खूप महाग होती आणि तिथं तर काही झालंच नाही माझा नंबर. आणि SPDMबद्दल मला काही माहीत नव्हतं की आहे तिथं बघा आपल्याकडे कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट आहे. आणि त्यातल्या त्यात मला रोहित भाऊंनी जी मदत केली, म्हणजे एवढी ही परिस्थिती होती माझी की शिरपूरमध्ये असताना मी मेस एफर्ट करू शकलो असतो आणि रूम एफर्ट करू शकलो असतो. कारण पार्ट टाईम जॉब इकडे सुरतला काहीतरी पैसे कमवून मी आपली शिक्षणाची जी फीज होती ती मी पे करत होतो. तर फर्स्ट टाईम कसं तरी मी केलं BSc फर्स्ट इयरचं. पण त्यानंतर माझ्याकडे पैसेच नाही. आता म्हणजे मी कम्प्लिटली इंडिपेंडंट व्यक्ती होतो, पॅरेंट्सकडनं पैसे वगैरे नाही, जे हे आपल्या स्वतःच्या याच्यावरच. तर एका मित्राने इंट्रोड्यूस केलं मला, विजय ठाकरे. तो तिथंच राहतो आता, तो पोलीसमध्ये आणि तोही आपलाच विद्यार्थी आहे, SPDM कॉलेजमधून पासआउट झालेला. तर त्यांनी मला रोहित भाऊंकडे आणलं आणि जस्ट गेट ऑपॉर्च्युनिटी फ्रॉम द रोहित भाऊ की याला काही जॉब मिळेल का पार्ट टाईम. अशी परिस्थिती की खाण्यापिण्याची काही सोय होत नाही. तर रोहित भाऊंनी मला तिथं संधी दिली की आपल्या बसस्टॉपसमोर, शिरपूर बसस्टॉपसमोर हॉस्टेल आहे, तर तिथं मी हॉस्टेलला तुझ्या राहण्याच्या करू शकतो आणि जॉबच्या नगरपालिकेमध्ये मी बघतो. त्यावेळेस त्यांची अध्यक्षपद काही मला लक्षात नाही त्यावेळेसचं काय होतं, पण त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी मला दिलेली. तर मी कम्प्लिटली 1.5 वर्ष त्या हॉस्टेलमध्ये राहिलो मी विदाऊट एनी फीज पे करता, कारण माझ्याकडे पैसे नव्हते आणि थोडं पार्ट टाईम जॉब वगैरे करून असलं काहीतरी माझ्या मेसचं मी करत होतो. तर थोड्या स्ट्रगलिंगमध्ये मी माझे एज्युकेशन कंप्लीट केलं. सेम तसंच मास्टर डिग्री आपल्या विद्यापीठावरून कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट कंप्लीट केली आणि स्टार्टिंग ॲज अ अँड्रॉइड डेव्हलपर, त्यानंतर क्लाउड डेव्हलपर, सिनियर डेव्हलपर. मग आता आज माझी टेक्नॉलॉजी लीड पोझिशन आहे आणि ॲज अ टेक्नॉलॉजी सोल्युशन आर्किटेक्चर हा रोल मी प्रोफाईल करतो आहे. तर असल्या काही गोष्टी आहेत की जे मी कधी आठवण पडू शकत नाही की माझ्या जीवनाच्या ज्या वाटचाली आहेत, जिथं मी आज सक्सेस आहे, तिथं आपल्या SPDM कॉलेजचा बराचसा हातभार आहे. आणि त्यानंतर मला तसंच विद्यापीठातही शिक्षकांनीही सपोर्ट केला मला. आणि त्यानंतरही आपले लोक म्हणजे जो आपला माझा ओल्ड स्टाफ होता, कॅन्डिडेट जे मित्र परिवार होते BScचे MScचे, त्यांनी बराच सपोर्ट केला. त्यातला आपला सागर बोरशे हा माझ्यासोबत BScला होता. आणि आज आय एम ग्लॅड टू ही इज अ गेट अपॉर्च्युनिटी इन SPDM कॉलेज ॲज अ फिजिक्स टीचर. सो थँक्स लॉट वन मोर टाईम. जर मला संधी मिळाली काही करण्यासाठी आपल्या SPDM कॉलेजच्या स्टाफसाठी, शिक्षकांसाठी, पोरांसाठी, डेफिनेटली आय विल बी डू दॅट फ्रॉम माय एंड.
whatever I can do and whatever my effort will be putting on there. So thank you so much once again. नमस्ते प्यारे छात्रों और एसपीडीएम कॉलेज को मेरा प्यार भरा नमस्कार। मैं दगा लोटन पाटिल एसपीडीएम महाविद्यालय में मैंने 7 साल पढ़ाई की है। 7 साल कम नहीं होते दोस्तों। मैं वनावल मेरा गांव है और मैंने 2001 में 6ठी कक्षा में महात्मा फुले एवं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर विद्यालय जातोड़े में मैंने मेरा एजुकेशन पूरा किया था। और देखिए वहाँ पर एक थॉट लिखा था अन्ना बाबा का जो मुझे आज भी याद है, दोघांपैकी एक सोडाच नौकरी किंवा अलगर्जीपणा, मैंने पाठ किया हुआ है, वो आज भी मुझे याद है। देखिए मैंने 11वीं में 2006 में एसपीडीएम कॉलेज में मैंने प्रवेश लिया। उस समय से ठाकरे सर होंगे, हिंदी के अध्यापक पाठक सर होंगे, एसपी पाटिल सर होंगे, उसके बाद मगर सर संरक्षण विषय पढ़ाते थे, पवार सर संरक्षण विषय पढ़ाते थे। एसपीडीएम कॉलेज से मेरा बहुत पुराना नाता है। शिरपुर अगर कहा जाए तो शिरपुर देखिए अन्ना बाबा के कारण बहुत सारे आदिवासी छात्र जिन्होंने अपना एजुकेशन पूरा किया हुआ है। देखिए भविष्य में जैसे मेरा आज भी एमपीएससी यूजीसी नेट की तैयारी शुरू है और मैं सेट परीक्षा पास हूँ। और देखिए अन्ना बाबा ने ऐसे हज़ारों लोगों का भविष्य बनाया हुआ है, हज़ारों टीचर प्रोफेसर जिनको गांव से लेकर आए और बड़ा बनाया। उसमें मैं जैसे कि बात करूं कि एसपीडीएम में अच्छा हिंदी में लिखता हूँ, मराठी में लिखता हूँ। मुझे एक राज्य स्तरीय जयंत पाटिल सर के हाथ से पुरस्कार मिला हुआ है। और मैं आपको बताना चाहता हूँ छगन भुजबल जी के हाथ से मुझे पूना में पुरस्कार मिला था निबंध स्पर्धा का मराठी में। इसका सारा लेखन का श्रेय मैं एसपीडीएम महाविद्यालय और महाविद्यालय के प्रोफेसर को देना चाहता हूँ, प्राध्यापक गणों को देना चाहता हूँ। जैसे फुला बागुल सर होंगे जो मराठी पढ़ाते, आठवले सर, बहुत सारे ऐसे टीचर, आदरणीय बेडिस्कर आबा जिनके तरफ परीक्षा विभाग की जिम्मेदारी थी। और देखिए मैं हिंदी विभाग जैसे आदरणीय राजपूत सर, इंदिर सर, लता गुजराती मैडम और उनके बाद जैसे आदरणीय अभी जैसे एचओडी हैं भारती वाघ मैडम, भारती पाटिल मैडम, इन सब का मैं ऋणी रहना चाहता हूँ। और इन सभी प्राध्यापक गणों का, और देखिए उस समय हमारे लाइब्रेरी के जो इंचार्ज थे गांगुडे भाव साहब, उन्होंने भी बहुत हेल्प की किताबों में। मैं आपको बताना चाहता हूँ, मुझे अगर जो दोस्त सिरपुर में जानते हैं, मैंने मेरा पूरा एजुकेशन, मेरे पिताजी आज भी गांव में किसी के खेत में मजदूरी के लिए जाते हैं 300 रुपये दिन से, तो मेरा पूरा एजुकेशन मैंने पार्ट टाइम जॉब करके पूरा किया हुआ है। और इसका सारा श्रेय में मेरा जो जैसे पारा घोगरे महाविद्यालय और उसके बाद मैं कहूँगा एसपीडीएम महाविद्यालय किसान विद्या प्रसारक संस्था का, मेरी आज उम्र 36 ईयर है और मेरा जो एजुकेशन हुआ हिंदी में। और आने वाले समय में एमपीएससी की तैयारी कर रहा हूँ। इसका एमपीएससी का एसपीडीएम कॉलेज में मुझे अच्छे से याद है, बच्चों के लिए बहुत सारे सेमिनार होते थे। उसके बाद एनएसएस होगा, एनसीसी होगा, इसका बहुत सारा वहाँ पर क्रेज़ था। मेरा एक दोस्त कुछ जो आर्मी में है, समाधान कोड़ी, वो हमारे इवनिंग में आता था एसपीडीएम कॉलेज में, रनिंग करता था, उसका सिलेक्शन हुआ है आर्मी में। तो देखिए एसपीडीएम कॉलेज पर अगर मैंने एक छोटी सी पुस्तिका भी लिखी तो कम है। एसपीडीएम महाविद्यालय के बहुत सारे एहसान हैं, उसे मैं शब्दों में बयां नहीं कर सकता हूँ। हिंदी डिपार्टमेंट के बहुत सारे मुझ पर एहसान है। मेरा थोड़ा सा कॉलेज स्कूल का बिजी शेड्यूल होता है, इसके लिए मेरी दिल से इच्छा थी और आने वाले समय में छुट्टी लेकर आने वाला हूँ। कुछ फैमिली इश्यू और कुछ कारण में नहीं आ पाया। वो छात्र, मुझे अक्सर लगता था मैंने धुलिया में क्यों पढ़ाई नहीं की, जलगांव यूनिवर्सिटी जलगांव में पढ़ाई नहीं क्यों नहीं की, मुंबई में मैं क्यों पढ़ा नहीं, ऐसा मुझे लगता था। मेट्रो सिटी का मुझे जब मैं मूवी देखता था, शहरों के बारे में जानता था, लेकिन दोस्तों मैं आज जो टीचर बना हूँ ना, उसमें सबसे बड़ा योगदान एसपीडीएम महाविद्यालय और वहाँ के प्रोफेसर लोगों का है। मैं आपको सभी छात्रों को विनती करता हूँ कि आप खुद को कमज़ोर ना समझें। एसपीडीएम महाविद्यालय याद रखिए, ये कोई साधारण सी जगह नहीं है। अन्ना बाबा के आशीर्वाद से आदरणीय संस्था अध्यक्ष तुषार जी रंदे, उसके बाद आदरणीय रोहित भाऊ, इनके कुशल मार्गदर्शन में एसएन पटेल जो माजी प्राचार्य थे, राजपूत सर, इन्होंने मुझे एमजे कॉलेज में एक सेमिनार, एक सर्जनशील लेखन कार्यशाला में भेजा था। तो हमारा कॉलेज बहुत बेस्ट है दोस्तों। मैं पूना गया हूँ, मुंबई गया हूँ
मैं जलगांव गया, वो सब जगह मैंने देख कर आया, लेकिन जो ममता माया एसपीडीएम महाविद्यालय में है वो आपको कहीं नज़र नहीं आएगी। मैं कॉलेज पे बहुत कुछ बोलने वाला हूँ। अगर हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ गोविंद चंद्रसिंग पावरा, मी ही एसपीडीएम कॉलेजचाच विद्यार्थी आहे। ग्रॅज्युएशन मीने झुलॉजी डिपार्टमेंट झुलॉजी या विषयामधून केलं। सरांचं आपले HOD प्राध्यापक VB चौधरी सरांनी मला कॉल केला, तसेच इन्व्हायटेशन पण व्हॉट्सअपच्या थ्रू पाठवलं, तसेच प्राध्यापक सागर पटेल सरांनी पण इन्सिस्ट केलं आणि तसेच बाकीचे जे मंडळी आहेत क्लासमेट सगळ्यांनी मला कॉल केलं की ॲल्युमिनी गॅदरिंग आहे बा, ॲल्युमिनी मीटिंग होते 11 तारखेला। पण आता ग्रॅज्युएशन तिथून केल्यानंतर 2 वर्षानंतर MSc केली आणि चौधरी सरांच्या अंडरमध्ये चौधरी सरांनी आधी TYला होतो तेव्हाचंच पुस्तके वगैरे काढून नेट सेटचं कसा अभ्यास करायचं, काय कशा नोट्स काढायच्या, ते सगळं त्यांच्या दर्शनातूनच मी MSc नंतर लगेच सेट एक्झाम क्वालिफाय झालो आणि त्याच्यानंतर माझी निवड प्राध्यापक म्हणून आपले नगाव सिनियर कॉलेजमध्ये झालेली आहे आणि आता मी एज अ प्राध्यापक म्हणून नगाव सिनियर कॉलेजला कार्यरत आहे आणि सध्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना मी आता NSS कॅम्प सायने येथे आलेलो आहे आणि आता एक या पदावर असताना एक वेगळी जिम्मेदारी मला या ठिकाणी भेटलेली आहे। आता मी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहे NSS कॅम्पमध्ये, NSSचं राष्ट्रीय सेवा योजनेचं। त्यामुळे मी येऊ शकत नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करतो। जर कॉलेजला राहिलो असतो तर CL वगैरे टाकून मी येऊ शकलो असतो, पण हे कॅम्प असल्यामुळे कॅम्पला ॲडजस्टमेंट आणि असं CL वगैरे टाकता येत नाही, म्हणून मला शक्य नाही येणं। आणि आपल्या झुलॉजी डिपार्टमेंटबद्दल जर बोललं तर आपलं SPDM कॉलेजच तसं वातावरणच तसं आहे की कोणताही विद्यार्थी त्या ठिकाणी गेलं की फक्त त्या ठिकाणी अध्यापनच नाही तर जे विद्यार्थ्यांच्या गरजा आहेत की विद्यार्थी कोणत्या फेसमधून जातो आहे किंवा कोणत्या प्रॉब्लेममधून जातो आहे, तर घरून निघाले की SPDM कॉलेजमध्ये तुम्ही एंटर करता तर तुमचे पालक त्या ठिकाणी तुमचे टीचर एज अ पालकाची भूमिका करत असतात आणि एवढं चांगलं वातावरण आहे। सरांनी मला एवढा सपोर्ट केला आमच्या HODनी की ते MScला होतो त्यानंतरच मला राजस्थानला पाठवत होते की पैशांची अडचण असेल काय एवढं तेवढं काय बघतो मी पुरवतो तुला, पण ताबडतोब तू राजस्थानला जा, IFSचे क्लासेस लाव, नेट सेटची व्यवस्थित तयारी कर, सेल्फ स्टडीने थोडा टाईम लागतो असं सांगायचे। पण सरांची जी शिकवण आहे, सरांनी बायोकेमिस्ट्री एवढं चांगल्या पद्धतीने शिकवलं मला आणि तसंच जो डेव्हलपमेंटल बायोलॉजीसारखे सब्जेक्ट आहे एकदम कोर कन्सेप्टमधून शिकवतात। तर सरांची जी लँग्वेज आहे अंडरस्टँडिंग लँग्वेज ती एवढ्या सिम्पलमध्ये असल्या कारणाने मला इतकं भारी समजवलं सरांनी आणि आपल्या महाविद्यालयाची लायब्ररी पण खूप मोठी असल्या कारणाने तिथे सरांनी पाथफाइंडरचं पुस्तक स्वतः सरांनी सर्च करून लायब्ररीमधून मला दिलं आणि अभ्यास कसा करायचा, काय प्रश्नपत्रिका कशा सॉल्व करायच्या याबाबत खूप मार्गदर्शन केले आणि आज मी जे काही आहे ते माझ्या HODंनाच मी त्याचे श्रेय देत असतो। माझ्या आईवडिलांनंतर जे काही आज जे मानतो ते आमचे HOD प्राध्यापक VB चौधरी सरांमुळेच आज आहे। त्यांनी मला सगळ्या प्रकारची मदत केली। माझा जो स्टुडंट लाईफमधला जो फेस आहे, मी एक ST कॅटेगरीचा विद्यार्थी असल्या कारणाने मला खूप म्हणजे माझ्या घरात काहीच नाही, प्रत्येक गोष्टीचा खूपच फेस करावा लागायचं। तर मग सरांनी मला खूप सपोर्ट केलं, आर्थिक असो किंवा मेंटली असो किंवा प्रत्येक गोष्टीमधून मला समजून घेतलं आणि आज मी जे काही आहे ते सरांमुळेच आहे। पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो की मी आपलं 11 तारखेचा जो ॲल्युमिनी गॅदरिंगची जी मीटिंग आहे
त्या ठिकाणी मी येऊ शकत नाही आणि धन्यवाद. माझे नाव सुमित बकाराम पावरा, राहणार मुक्काम पोस्ट जंजानगंज, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. मी SPDM कॉमर्स सायन्स अँड आर्ट्स या कॉलेजमध्ये शिकत असताना मला ठाकरे सर, राठोड सर, वसावे सर आणि बेळीसकर सर यांचा मार्गदर्शन लाभलेला. तरी त्या कॉलेजच्या लायब्ररीमधून मला खूप काही फायदा झाला. त्यांच्यापासून मला खूप काही शिकायला भेटलं व काही शिकवून दिलेलं आहे. आता मी MSW फर्स्ट या वर्गामध्ये शिकत आहे आणि सध्या मी या चोपडा या भगिनी मंडळ या कॉलेजमध्ये शिकत आहे. मी त्या सर्व गुरुवर्गांचा व शिक्षकांचा मार्गदर्शनाने खूप काही शिकलो व त्यांचा मी आभारी राहील. मी जगन गोविंद पावरा. माझं शिक्षण MA इकॉनॉमिक्स SPDM कॉलेजमध्ये झालं आहे. तर माझं मार्गदर्शन करणारे सर वसावे सर आणि राठोड सर आहेत आणि त्यांना मी खूप खूप आभारी मानतो. नमस्कार, माझे नाव पुष्पराज लखेसिंग राजपूत. मी सध्या मॅक्रोइड्स फार्मास्युटिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट अंधेरी येथे वर्किंगला आहे. माझा रोल ज्युनियर रिसर्च असोसिएट असा आहे. मी SPDM कॉलेजला 2016 ते 2021पर्यंत होतो. BSc आणि MSc असे 5 वर्ष होतं. त्यात ओव्हरऑल आमचे SPDM कॉलेजचं केमिस्ट्री डिपार्टमेंटचे सगळे टीचर्स चांगले आहेत. बट आम्हाला शरद पाटील सर यांचं सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोलाचं मार्गदर्शन मिळाले. सो थँक्यू शरद पाटील सर. आज आम्ही जे काही रिसर्च फील्डमध्ये आहोत त्याचं पूर्ण ग्रेड आम्ही शरद सरांना देतो. थँक्यू. नमस्कार, मी जगदीश विलास पाटील. मी महाराष्ट्रामध्ये नवोदय विद्यालय या विद्यालयात कार्यरत आहे. मला आपल्या किसान विद्या प्रसारक संस्थेच्या SPDM महाविद्यालयाने आणि संरक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी अतिशय चांगली शिकवण दिली. मला मूल्य रुजविले आणि आज मी जे काही आहे ती माझी शाळा आणि SPDM महाविद्यालयामुळे आहे. भविष्यात मी माझ्या महाविद्यालयाचे ऋण नक्कीच फेडणार आणि त्या ऋण फेडण्याचे प्रयत्न करेन. धन्यवाद. Good morning teachers and all my dear friends. Myself Kavita Munna Pawara. I took admission in this college in year 2021 in plain BSc. My special subject was zoology. I was interested in zoology, so zoology because I was so curious to learn about diseases and animal biotechnology. Our department teachers were so nice to us. They took their responsibilities to teach us in as much as possible ways. Especially subjects like microbiology and animal biotechnology were so tough to us. But Sagar Patel sir and Vijay Chaudhary sir, they taught us and explained each and every syllabus. Because of them, I graduated by good marks and percentage and got admission and selected for PGDMLT. So I thank to all my teachers for their love and care. Thank you.